नवीन वर्षाची सुरुवात झाली की संकल्प आलेच. बहुतेक संकल्प हे वजन कमी करणे, जास्त पैसे कमावणे. हो, किंवा करिअरमध्ये यशस्वी होण्याबद्दल असतात. पण या सगळ्या धावपळीत एक गोष्ट हमखास मागे राहते, आपलं मन. आणि नेमका हाच मुद्दा आहे. आजची आपली चर्चा यामुळेच वेगळी ठरणार आहे. सतत सकारात्मक आणि उत्साही दिसण्याचा जो एक सामाजिक दबाव असतो, त्याला आव्हान देण्याबद्दल बोलतोय आपण, बरोबर? अगदी. पण यात एक धोका नाही का? म्हणजे सतत मी थकलो आहे किंवा मला नाही जमणार असं म्हणत राहिल्याने आपण नकारात्मकतेच्या गर्तेत अडकणार नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे स्वीकृती आणि त्यातच अडकून राहणे यातला फरक. ओके. स्रोत असं नाही म्हणत की आपण सतत तक्रार करावी. ते म्हणतात की आपल्या भावनांची प्रामाणिकपणे दखल घ्यावी. म्हणजे दाबून न टाकता. बरोबर. कामाच्या प्रचंड ताणामुळे जर थकवा आला असेल तर मी थकलो आहे हे मान्य करणं ही समस्या सोडवण्याची पहिली पायरी आहे. त्याला नाकारून आनंदी असल्याचं नाटक करण्याने आतला ताण फक्त वाढत जातो. अच्छा, म्हणजे भावनांना समजून घेणं हे पटलं. पण मग हे विचारांच्या पुढे जाऊन म्हणजे रोजच्या आयुष्यात कृतीत कसं आणायचं? त्यासाठीच स्रोतांमध्ये काही ठोस बदल सुचवले आहेत. जसे की? त्यातला पहिला आणि माझ्या मते सर्वात परिणामकारक बदल म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं थांबवणं. प्रत्येकाला स्पष्टीकरण देणं थांबवणं? हो. आपल्याला हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण सतत स्पष्टीकरण देण्याने आपल्या मेंदूवर एक प्रकारचा कॉग्निटिव्ह लोड येतो. म्हणजे आपला मेंदू अनावश्यक कामात गुंतून राहतो. खरंय. आपण काय करतो, का करतो, हे सतत इतरांना पटवून देण्याच्या ओझ्याखाली आपण दबून जातो. अगदी. आणि ही ऊर्जा वाचली तर ती अधिक महत्वाच्या कामासाठी वापरता येईल. म्हणूनच स्रोतांमध्ये पुढचा मुद्दा येतो की अशा ठिकाणी वेळ घालवणं टाळा जिथे तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं. म्हणजे थोडक्यात आपल्या मानसिक आरोग्यासाठी एक सीमारेषा आखणं. बरोबर. आणि याच संदर्भात मदत मागण्याचा मुद्दाही येतो नाही का? आपल्याकडे मदत मागणं हे अनेकदा कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. हो, पण स्रोत याकडे एका वेगळ्या नजरेतून पाहतात. कसं? त्यांच्या मते केव्हा आणि कोणाकडे मदत मागायची हे समजणं हे कमकुवतपणाचं नाही, तर इमोशनल इंटेलिजन्सचं लक्षण आहे. अच्छा. सगळं काही एकट्यानेच करायचं आहे हा अट्टाहास सोडून देणं म्हणजे स्वतःवर दया करण्यासारखं आहे. आणि इथेच सेल्फ कंपॅशन म्हणजे आत्मकरुणेची संकल्पना येते. सेल्फ कंपॅशन म्हणजे स्वतःबद्दल सहानुभूती बाळगणे. सहानुभूतीपेक्षाही थोडं अधिक. याचा अर्थ आहे की आपला एखादा मित्र अडचणीत असताना आपण जसं त्याला समजून घेतो, त्याला धीर देतो, तसंच स्वतःशी वागणं. चुका झाल्यावर स्वतःला सतत दोष न देता ठीक आहे, चुकतं माणसांकडून असं म्हणून पुढे जाणं. नवीन वर्ष म्हणजे एक नवीन परफेक्ट आयुष्य सुरू करण्याची शर्यत नाही, तर थोडं अधिक आरामदायी, प्रामाणिक आणि स्वतःशी सौम्यपणे वागण्याची एक संधी आहे. म्हणजे थोडक्यात या सगळ्या चर्चेचा रोख अधिक मिळवण्यापेक्षा अधिक जपण्याकडे आहे. अगदी. यावर्षीचा मुख्य संकल्प कदाचित नवीन काहीतरी मिळवण्याचा नसावा, तर आपल्याकडे जे आहे म्हणजे आपलं मन, त्याला जपण्याचा असावा. अगदी अचूक. आणि हे जपणं म्हणजे स्वतःला शिक्षा किंवा कठोर नियमांमध्ये बांधून ठेवणं नाही, तर छोट्या छोट्या कृतींमधून स्वतःवर प्रेम करणं आहे. तर मग या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. स्रोतांनी आपल्याला स्वतःशी सौम्य वागण्यास सांगितलं आहे, तर यावर्षी आपण स्वतःला दिलेलं असं कोणतं वचन असेल जे न पाळल्यास आपण स्वतःला माफ करू शकू?